नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त ना. मी दीपाली घाडी तुमचं माझ्या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कारली फ्राय. जर कारल्याची भाजी खाऊन खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर हा एक मस्त ऑप्शन आहे की तुम्ही कारलं फ्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 4 ते 5 कारली घेतली आहे. मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे दोन वेळा. आता आपल्याला पहिल्यांदा याचा पहिला भाग आणि शेवटचा भाग काढून घ्यायचा आहे. जर मोठं कारलं असेल तर त्याचे 2 भाग करायचे. आणि हे आतला जो गर असतो तो आपल्याला एखाद्या चमच्याच्या साहाय्याने किंवा कशाने तरी असं काढून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे सगळ्या कारल्यांमधील गर काढून घ्यायचे आपल्याला. तर आपण आधी सगळ्या कारल्यांमधलं हा जो गर आहे, ज्या बिया आहेत त्या काढून घेऊ. आता आपला कारल्यातील गर काढून झालंय सगळं. तर आता मी कापायची कशी ती दाखवते तुम्हाला. हे बघा, आपल्याला असे जास्त जाड नाही कापायचंय, थोडस असं पातळच कापायचं. हे बघा मी जे दाखवते तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे कापून घ्यायचे. जर जास्त जाड कापले तर ते नरम होणार, काही फायदा नाही त्याचा तसं कापून. तर आपण अशा प्रकारे ही कारली कापून घेणार आहोत. बघा, कारलं ना खूप गुणकारी असतं, त्यामुळे कारलं खायचं टाळण्यापेक्षा असं काहीतरी ऑप्शन शोधायचा ज्यामुळे कारलं पोटातही जाईल आणि त्याचं पोषणही आपल्याला मिळेल. बघा अशा प्रकारे आता आपण सगळं कारली कापून घेऊ. बघा मी सगळी कारली कापून घेतली आहेत. आणि हे बघा आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचे. जास्त पातळ, एकदम पातळ पण नाही कापायची, नाही तर करपून जाते. हे बघा अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायची आहे कारली. आता आपण याच्यात मीठ आणि हळद टाकून 20 ते 30 मिनिटं ठेवून देणार आहेत. तसंच आता मी यात मीठ टाकते. अर्धा चमचा हळद टाकते. आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. कमीत कमी 25 ते 30 मिनिटं ठेवून द्या. हे आपलं चांगलं मिक्स झालंय आणि आता आपण हे ठेवून देऊया तसंच झाकून. तर 30 मिनिटं झालेली आहे आणि आपल्या कारल्याला मस्त असं पाणी सुटलंय बघा. तर आता आपण हे सर्वात आधी धुवून घेणार आहोत, कारण मिठाचा अंदाज येतो काही जणांना नाही येत. त्यामुळे मी आता हे धुवून दाखवणार आहे कसं करायचं ते. तर आता आपण आधी हे धुवून घेऊ. हे कारले आपण धुवून घेऊ. आता आपण ही धुतलेली कारली काढून घेऊ. एका भांड्यात पाणी गाळून घ्यायचे. यात मसाले टाकून घेऊ. थोडीशी हळद, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल, गरम मसाला, लाल तिखट 1 ते 1.5 चमचा टाकले मी. तुम्हाला लाल तिखट कमी जास्त करू शकता तुम्हाला हवा तसा, कारण
तुम्हाला तिखट किती पाहिजे त्यावर अवलंबून आहे. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ टाकायचे. जर तुम्ही धुतली नाही कारली तर आधी मीठ टाकलेलं असेल त्याच्या अंदाजाने मीठ टाकायचंय. चांगलं मिक्स करून घेऊया. मीठ चांगलं लागलं पाहिजे सगळं कारल्याच्या फोड्यांना. आता आपण हे मिक्स करून झालंय. आता आपण याच्यात बेसन आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. आणि याच्यात 2 चमचे बेसन टाकते. आता 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकते मी त्याच्यात. हे मी चाळून घेते. एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं. हे चांगलं मिक्स करून घेऊ. जर सुकं सुकं वाटलं तर थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही. आपलं हे धुवून घेतलंय त्यामुळे थोडं पाणी आहे त्याच्यात आपण मळून घेऊ. चांगलं मिक्स करून घेऊ. हे बघा पाण्याची अजिबात गरज नाही. त्यातच आपण हे मिक्स करून घेणार आहोत. जास्त असं पीठ टाकायचं नाहीये. हे बघा अशा प्रकारे लागलं पाहिजे पीठ. बेसिक मसाले टाकायचे. जर तुमच्याकडे असे स्पेसिफिक मसाले नसतील तर तुमच्याकडे जो मसाला आहे तो टाकून तुम्ही करू शकता. चांगलं मिक्स करून झालंय. आपण आता हे तळून घेऊ. ते तेल तापत ठेवतोय. तेल तापलं काय बघूया आपण. तर आपलं तेल चांगलं तापलंय. तर आता आपण एक कारलं सोडून घेऊया. मीडियम गॅसवर आपल्याला तळायची आहेत कारली. तर अशी मोकळी करत करत सोडायची आहेत आपल्याला. मोकळी करत करत आतमध्ये टाकू. काळजी घ्यायची आहे तेल हातावर नाही उठलं पाहिजे. अशा प्रकारे आपण कारली सोडून घेऊ. पलटत नाही बसायची आहे. आता एका बाजूने चांगली भाजली की आपण पलटून घेऊ. थोडा वेळ झालाय. आता आपण हे पलटून बघू. जास्त अशी करपवायची नाहीये. थोडीशी अशी क्रिस्पी झाली की आपण काढून हे बघा असा कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय. असं तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचंय. आता आपण हे काढून घेऊ. आवाज येतोय. क्रिस्पी असे तळून रेडी आहे. आता असेच आपण सगळे कारली तळून घेऊ. अशीच अशा प्रकारे आपण सगळी कारली तळून घेऊया.
मंडळी मस्त आणि कुरकुरीत अशी आपली कारली फ्राय रेडी आहे. तुम्ही घरी नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर परत भेटू नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.